मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 या वर्षाकरता नवीन ॲडमिशन चालू झाले आहे का नाहीत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण आज आहे 12 जून 2025. सहसा या तारखेपर्यंत ॲडमिशन चालू होतात, सुरू तर होतात. प्रॉस्पेक्टस वगैरे येतात, ठीक आहे. ई बुक्स वगैरे मध्ये अवेलेबल दाखवते कोर्सचं नाव. ह्याच्यावरून आपला अंदाज कळतो की लवकरच ॲडमिशन चालू होणार आहेत. तर आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघूया की ॲडमिशन चालू झालेलं आहे का नाही. तर काल तर बघितलं होतं, काल तर काही दिसणार गेलं तर प्रॉस्पेक्टस बी आलं नाही ना, कुठे प्रसिद्धीपत्रक बी आलं नाही, काही पण नाही. ठीक आहे, चेक करूया. आता हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता. मी जसं चेक करत आहे तसं ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं आहे कुठल्याही ब्राउझरमध्ये, YCMOU.digitaluniversity.ac ही ऑफिशियल वेबसाईट आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची. खाली सर्च रिझल्ट आले की त्याच्यावर क्लिक करायचं. इथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा दिसतो तुम्हाला. ही होम पेज आहे, ध्यानात ठेवायचं. होम पेजवर जरा झूम करायचं बघा, असं थांबा, याला झूम करू जरा, थांबा. इथं तुम्हाला वरच्या साईडला, एक मिनिट, वरच्या साईडला ॲडमिशन टॅबसुद्धा दिसते आणि उजव्या हाताला इथं क्लिक हिअर ॲडमिशन, ह्याच्यावर बी क्लिक केलं तर चालते. कुठेही क्लिक करा, दोन्हीपैकी कुठेही क्लिक केलं तरी चालेल. आपण उजव्या साईडला क्लिक हिअरवर क्लिक करू. इथं क्लिक केल्यानंतर इथं कोपऱ्यात पण दिसते, तुम्हाला स्क्रीनवर दिसते. तर कोपऱ्यामध्ये पहा अकॅडमिक सेशन जून 2025. आता ही सेशन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षाकरता ॲडमिशनसाठी असल्यानं ह्याला जून 2025 सेशन म्हणतात ॲडमिशनचं. ह्याच्यावर इथं कोपऱ्यात क्लिक करायचं आहे. इथं क्लिक करा. यस, ओके. तर इथं हे आलेलं आहे. तुम्ही आता सगळ्यात शेवटी पाहू शकता सूचनापत्रक क्रमांक 1 कमिंग सून आणि ऑनलाईन ॲडमिशनची नोटिफिकेशन आलेलं नाही. असू द्या. आता आपण इथं सगळ्यात वरी वाचूया. शैक्षणिक सत्र जून 2025 ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा. इथे क्लिक करून बघू. म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक लाईव्ह झालेली नाही. इथं टाईप करून तयार ठेवलेलं आहे. लिंकसाठी डेटा अवेलेबल आहे. जेव्हा केव्हा चालू होईल त्यावेळेस इथं क्लिक करायचं, आपोआप तुम्ही त्या पेजवर जाऊन पोहोचता. आता क्लिक केल्यानंतर त्या पेजवर पोहोचणं गेलं याचा मतलब आणि लिंक लाईव्ह झालेली नाही. लिंक जनरेट झाल्या पण लाईव्ह झालेली नाही. ठीक आहे. उद्या परवा लिंक चालू होईल. त्याच्यासाठी ज्यांना कुणाला ॲडमिशन करायचे त्यांनी उद्या परवा दिवशी कधीही चेक करू शकता. आणि क्लिक यावर क्लिक होऊन नवीन पेजवर जाऊन पोहोचलो तर समजायचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यात चालू झाले आहे, म्हणजे ॲडमिशन चालू झाले आहेत. ठीक आहे. खाली पाहूया माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र जून 2025 येथे क्लिक करा. प्रॉस्पेक्टस अवेलेबल झालेलं आहे का नाही क्लिक करून पाहू. इथं क्लिक करूया का. यस. तर जून 2025 सत्र, ज्यालाच आपण 2025 ते 26 शैक्षणिक वर्ष म्हणतो, ॲडमिशन करण्याकरता प्रॉस्पेक्टस अवेलेबल झालेले आहेत. अत्यंत आनंदाची बातमी आहे. कित्येक विद्यार्थी मला कमेंट करत होते, आपले यूट्यूबचे व्ह्युअर्स आहेत, यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, सर ॲडमिशन चालू झाले का नाही म्हणून. तर ॲडमिशन उद्या परवा दिवशी लिंक लाईव्ह होईल, म्हणजे अर्ज चालू होतील. पण आज 12 जून 2025 रोजी तुम्हाला ज्या कोणत्या कोर्सला ॲडमिशन करायचे त्यांचे प्रॉस्पेक्टस अवेलेबल झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथं स्क्रीनवर. वरच्या साईडपासून आपण पाहू. ठीक आहे, थोडंसं झूम करू. तर इथं पाहू शकता PG डिग्री लेवल प्रोग्राम्स. आता PG ॲडमिशन कोणकोणते अवेलेबल आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता एवढे सगळ्यांची प्रॉस्पेक्टस आलेली आहे, म्हणजे यांचे ॲडमिशन उद्या परवा दिवशी 100% चालू होणार आहे. PGमध्ये एक जनरल, मी फास्टमध्ये सांगतो कोणकोणते कोर्स अवेलेबल आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राममध्ये MA मराठी अवेलेबल आहे, MA हिंदी, MA इंग्लिशची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड होती. कारण पलीकडल्या वर्षीपासून, 1 वर्षापूर्वीपासून अगोदरपासून कोर्स बंद झालेला होता. तर आता कोर्स चालू झालेला आहे, 100% चालू झालेला आहे. MA इंग्लिश ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून करायचं असेल तर त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये MA इंग्लिश कोर्स नव्यानं
चालू झालेला आहे ना, ॲन्युअल पॅटर्न असणार आहे. तुम्हाला सुविधा दिली आहे. सेमिस्टर पॅटर्नला थोडीशी अडचण का होते की आपण जॉब वगैरे करत असताना लगेचच तुम्हाला सुट्ट्या घ्याव्या लागतात जॉबला वगैरे, आणि लगेच सेमिस्टर येतं. डिसेंबर जानेवारीला तर लगेच सेमिस्टर येतं. ॲन्युअल पॅटर्नला तुम्हाला थोडंसं एक वेळ भेटते की एकदाच वर्षाच्या शेवटी तुम्ही सुट्टी घेऊन अभ्यासही करू शकता आणि परीक्षाही देऊ शकता. ठीक आहे. तातडीने लगेच परीक्षा येत नाही. ॲडमिशन वगैरे करून घ्यायचं, बुक वगैरे आणून ठेवायचं, होम असाइनमेंट सबमिट करून टाकायचं आणि वार्षिक परीक्षेचा हळूहळू अभ्यास करत राहायचं. तर MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न आहे. M87 ह्याचा प्रोग्राम कोड आहे आणि हा अवेलेबल झालेला आहे ह्या वर्षी ॲडमिशनला. MA इंग्लिशला घेऊन टाका ॲडमिशन, ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्याला. ठीक आहे. MA उर्दू आहे, MA हिस्ट्री आहे. MA हिस्ट्रीची सुद्धा खूप डिमांड आहे. अगोदरच चालू आहे हा कोर्स, नव्यानं काय चालू झालं नाही. 2023पासून हे चालू झालेला आहे कोर्स. ह्याची एक बॅच संपलीसुद्धा आहे. MA हिस्ट्री कंटिन्यूमध्ये चालू आहे. तर MA हिस्ट्रीला तुम्हाला ॲडमिशन देणं चालू आहे. M60 हा प्रोग्राम कोड आहे. MA इकॉनॉमिक्स आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA मास कम्युनिकेशन जर्नलिझम ही नवीन चालू झाले. MA पॉलिटिकल सायन्स मराठी, MA पॉलिटिकल सायन्स इंग्लिश. पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र जे आहे ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये अवेलेबल आहे. ध्यानात ठेवायचं आहे, काही जर इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील त्यांना मराठी माध्यमातला पेपर कठीण जात असेल, कारण त्याने आधीपासून पहिलीपासून इंग्रजी शिकले असेल, तर MA पॉलिटिकल सायन्स इंग्रजीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याने इंग्लिश मिडियमसुद्धा करू शकतात. आणि ऑलरेडी काही BAला ॲडमिशन घेतलेले मराठी मिडियमचे विद्यार्थी असतील तर त्यांच्याकरता मराठी माध्यमातसुद्धा अवेलेबल आहे. खूप खूप चांगलं कोर्स आहे, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. MA सायकोलॉजी आहे, MA सोशिओलॉजी आहे. सोशिओलॉजी नव्हतं तर आलेलं आहे. MA सोशिओलॉजी मराठी माध्यमात बी आहे, MA सोशिओलॉजी इंग्लिश मिडियममध्ये सुद्धा आहे. दोन्ही माध्यमामध्ये अवेलेबल आहे. ते खूप चांगलं आहे. MLib अँड ISC अगोदरच आहे, MCOM अगोदरच आहे. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन नवीनच कोर्स चालू झालेला आहे. त्याचे प्रॉस्पेक्टस आणखी आलेले नाही, 1-2-3 दिवसात येऊन जाईल. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू आहे कोर्स, त्याचे प्रॉस्पेक्टस आले नाही, या वर्षीची लवकरच येईल. MA योगा ह्याचं प्रॉस्पेक्टस अवेलेबल आहे. MA एज्युकेशन, आता जी कोणी D.Ed B.Ed केलेले विद्यार्थी असतील किंवा जी इन सर्व्हिस असतील लोक, त्यांना MA एज्युकेशन करायचे खूप म्हणजे ही आहे, इच्छा आहे त्यांची, तर त्यांनी 100% MA एज्युकेशन करू शकता. MA 83 कोर्स अवेलेबल झालेला आहे आता जून महिन्यामध्ये ह्या शैक्षणिक वर्षाकरता. त्याचे प्रॉस्पेक्टस बी अवेलेबल झालेले आहे. तुम्ही ॲडमिशन घेऊन MA एज्युकेशन पूर्ण करू शकता. ठीक आहे. ही खूप एक चांगली संधी आहे, MA एज्युकेशन अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. पुढे डिग्री लेवल प्रोग्राम्स पाहणार आहोत आपण. डिग्री लेवल्समध्ये जे पॉप्युलर कोर्सेस असणार आहेत, बॅचलर ऑफ आर्ट्स BA आहे, BCom आहे. आता BAमध्ये सुद्धा, BAमध्ये मराठी मीडियमचं BA आहे आणि BA उर्दू मीडियमसुद्धा अवेलेबल आहे. BA मराठी मीडियम, BA उर्दू मीडियम. BA मास कम्युनिकेशन जर्नलिझम आहे, MLib अँड ISC अगोदरपासून आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स BCom आहे, ऑलरेडी अगोदरपासूनच BCom आहे, अवेलेबल आहे. पुन्हा BCom मराठी माध्यम बी अवेलेबल आहे. ठीक आहे. पुन्हा BCom इंग्लिश मीडियमसुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. BBA आहे, BBA अकाउंटिंग आहे. पुन्हा इतरही कोर्सेस आहे, पाहू शकता. BCA पण आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. पुन्हा डिप्लोमा लेवल प्रोग्राम्स आहेत. ह्याच्यामध्ये एक DSM म्हणायचा कोर्स असतो, तो शिक्षकामध्ये खूप पॉप्युलर आहे. तो चालू झाला का नाही बघू आपण. बाकीचे तुम्ही वाचून घ्या. हे आता सगळे वाचत बसणं, व्हिडिओ खूप मोठा होतो. तुम्ही वाचून घ्या. आपण DSM कोर्स आहे का बघूया. DSM ओके. थांबा, एकदम ही पूर्ण वाचून घ्या तुम्ही अगोदर. ठीक आहे. ह्याच्या पुढे क्लिक हिअर जी दिसलेलं आहे ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही प्रॉस्पेक्टस PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि वाचन करू शकता. तुम्हाला ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचे त्या कोर्सच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही PDF तो वाचू शकता. ठीक आहे. पटकन घेऊया आता पुढे. हां, हे पाहून घ्या तुम्ही. DSM आहे का बघूया आपण. पाहून घ्या. हा आहे 31, सिरियल नंबर 31मध्ये P10 डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट DSM चालू झालेला आहे. म्हणजे ॲडमिशन लवकर चालू होतील. प्रॉस्पेक्टस आलेला आहे, तर प्रॉस्पेक्टस तुम्ही PDF वाचू शकता. DSM डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट हे इन सर्व्हिसमध्ये जे टीचर्स असतात त्यांच्याकरता खूप महत्त्वाचा कोर्स आहे. हा डिप्लोमा ते करू शकतात. ठीक आहे. सर्टिफिकेट लेवल काही प्रोग्राम्स आहेत ते पाहून घ्या. काही कामाचे असतील तर तुम्ही करू शकता. ठीक आहे.
हे सर्टिफिकेट लेवल कोर्सेस आहेत, ह्याचेसुद्धा काहींचे आलेले आहेत प्रॉस्पेक्टस, ती वाचून घ्या क्लिकवर क्लिक करून, आणि जी ब्लँक आहे ती 1-2-3 दिवसामध्ये येऊन जाते. ठीक आहे. तर जवळपास ॲडमिशन चालू झाले म्हणून तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. उद्या परवा दिवशी लिंक लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही अर्जसुद्धा करू शकता. महत्त्वाचं काय आहे की जेवढे काही तुम्ही डॉक्युमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना ओरिजिनल डॉक्युमेंट, ओरिजिनल स्कॅन केलेले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. स्टडी सेंटर कॉलेजला दाखवत बसायचं नाही ओरिजिनल आहेत म्हणून, अपलोड करून टाकायचं. तेच त्याने आपल्याकडून अप्रूव्हल घेतात, अप्रूव्हल देऊन टाकतात. ठीक आहे. झेरॉक्स शक्यतोवर करू नका. ओरिजिनल तुमचे नसतील तर तुम्ही अवेलेबल करून घ्या. दुय्यम कॉपी कोणाच्या हरवल्या असतील, फाटल्या असतील, जीर्ण झाले असतील, जळून गेले असतील, पाण्यानं खराब झाले असतील तर नवीन अवेलेबल करून घ्या आणि त्याची स्कॅन कॉपी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना अपलोड करायची आहे. कंपल्सरी अपलोड करायचं. त्याशिवाय तुम्हाला अप्रूव्हल देणार नाहीत स्टडी सेंटर कॉलेजवाले. आता ॲडमिशन प्युअरली ऑनलाईन झालेलं आहे. ठीक आहे. आणि स्टडी सेंटर कॉलेजवाल्यांना आणून द्यामुळे ते झेरॉक्स कॉपी दिली तर चालते. ओरिजिनल तिथं जमा करायची गरज नाही, ओरिजिनल अपलोड करायचं आहे फक्त. ठीक आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणी, नातेवाईकापर्यंत, शेजाऱ्यापर्यंत, सर्वांपर्यंत शेअर करा. ॲडमिशन चालू झाले आहेत म्हणून सांगून टाका सगळ्यांना. ही व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखं तुम्ही PDF डाउनलोड करून प्रॉस्पेक्टस पाहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.